मग बीपी शुगर असेल तर मग त्यांचं कसं? बीपी शुगर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे शुगर रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स मुळे जरी मृत्यू झाला असेल, पण शुगर पेशंट्स ना इन्फेक्शनचा रिस्क थोडा जास्त असतो. म्हणजे मृत्यूच्या वेळेला म्हणजे जसं पायामध्ये इन्फेक्शन पसरला आणि ब्लड मधून पसरला आणि मग मृत्यू झाली तर आपण नाही घेऊ शकत. पण शुगर होता म्हणून असं काही त्याचं हे नाहीये. इनफॅक्ट मला खूप काही ठिकाणी कॉमनली प्रश्न विचारला जातो की जे अंध आहेत किंवा जन्मता अंध व्यक्ती आहेत तर ते देखील दान करू शकतात. कारण जन्मता अंध युजली जे असतात त्यांना रेटिना प्रॉब्लेम असतो किंवा इतर डोळ्यातील इतर भागांमध्ये प्रॉब्लेम असतो, पडद्यामध्ये म्हणा किंवा ऑप्टिक नर्व मध्ये. त्यांचा कॉर्निया जर चांगला असेल तर ज्यांनी कधी जग पाहिलेलं नाही आहे ते देखील दान करू शकतात आणि इतरांना दृष्टी देऊ शकतात. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान. नमस्कार, मी अमर जांभळे रिअल हिरोजच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर जगभरामध्ये दृष्टीदान पंधरवडा म्हणून ओळखला जातो. याच निमित्ताने रिअल हिरोजच्या आजच्या विशेष भागामध्ये आपण भेटणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले आणि गडहिंग्लज आजरा चंदगड भागातील एकमेव नेत्र रोपण तज्ञ डॉक्टर अस्मिता पाटणे चव्हाण यांना. नमस्कार मॅडम, रिअल हिरोजच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. सध्या नेत्रदान पंधरवडा सुरू आहे आणि तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम आणि आपल्या गडहिंग्लज चंदगड आणि आजरा भागामध्ये एकमेव नेत्र रोपण तज्ञ आहात. तर नेत्ररोग तज्ञ आणि नेत्र रोपण तज्ञ याच्यामध्ये आम्हाला काय फरक आहे हे सांगाल का? नेत्र तज्ञ म्हणजे आय स्पेशलिस्ट. तर जसं आपल्याला हे माहिती आहे की MBBS करून आपण डॉक्टर होतो जनरल, त्याच्यानंतर आपण एखादा स्पेशालिटी निवडतो. MBBS झाल्यानंतर 3 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करून आय स्पेशलिस्ट किंवा ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट नेत्र रोग तज्ञ आपण बनतो. आता सध्या प्रत्येक डोळ्याच्या भागमध्ये देखील एक स्पेशलिस्ट आहे. तर तसं डोळ्यातला जो कॉर्निया असतो किंवा काळा बुबुळ आपण म्हणतो, तर काळा बुबुळ स्पेशलिस्ट हे ते नेत्र रोग तज्ञ झाल्यानंतर पुढे आणखीन एक 2-3 वर्षाचा आपण कोर्स करून मग नेत्र रोपण स्पेशलिस्ट. सो आय ट्रान्सप्लांट नेत्र रोपण हे आपल्याला माहिती आहे, पण नेत्र रोपण म्हणजे पूर्ण डोळा तो डोळा ट्रान्सप्लांट असा होत नाही. जो ट्रान्सप्लांट होतो तो फक्त कॉर्निया म्हणजे काळा बुबुळ. तर ते कॉर्निया स्पेशलिस्ट म्हणजे नेत्र रोपण स्पेशलिस्ट. काळं बुबुळ किंवा आपण कॉर्निया आपण ट्रान्सप्लांट करतो म्हटला तर ह्युमनच ते ट्रान्सप्लांट होतं की आर्टिफिशियल कृत्रिम काय त्याच्यामध्ये आहेत? सध्या तरी फक्त डोनेटेड आहे ते पण मरणोत्तर. म्हणजे जसं लिव्हर किडनी डोनेशन हे मृत्यूनंतर नाही, ते जीवित असताना करू शकतो, पण नेत्रदान हे मरणोत्तरच होतं. म्हणजे एखादा असं नाही की बाबा माझा एक डोळा घ्या आणि माझ्या नातेवाईकांना. सो जीवित ह्याच्यात आपण करू शकत नाही म्हणजे बाय लॉ. सो मरणोत्तरच नेत्रदान होतो आणि सध्या फक्त ह्युमन कॉर्नियाच आपण ट्रान्सप्लांटसाठी वापरू शकतो. त्यामध्ये बरंच रिसर्च बऱ्याच ऍडव्हान्स लेवल पर्यंत गेलेला आहे. जसं 3D प्रिंटेड कॉर्नियाज आणि आर्टिफिशियल कॉर्नियाज बनवण्याचा प्रयत्न, जसं आपण मोतीबिंदू काढून आर्टिफिशियल लेन्स घालतो तशा पद्धतीनं रिसर्च सुरू आहे आणि होपफुली पुढील काही वर्षांमध्ये ते ऍक्च्युअल आपण प्रॅक्टिकली इम्प्लॉय करू शकू ह्या लेवल पर्यंत कदाचित ते पोहोचेल. ॲनिमल ट्रायल्स वगैरे झालेले आहेत, पण सध्या ते ऑप्शन नाही आणि त्यामुळे आपल्याला कम्प्लीट डिपेंडन्सी ही नेत्रदानावरच आहे. ओके. तर आपण मगाशी थोड्या वेळापूर्वी बोलत होतो त्यावेळी तुमच्याकडून आलं की असं की मागील 10 वर्षामध्ये आपल्या भागामध्ये 100च्या आसपास नेत्रदान झालेले आहेत आणि 90च्या आसपास काहीतरी नेत्ररोपण तुम्ही केलेलं आहात.
मग हा एवढा मोठा गॅप आपल्या फक्त ग्रामीण भागामध्ये आहे की ओव्हरऑल पूर्ण शहरी भागामध्ये पूर्ण सगळ्याच ठिकाणी असं आहे कंडिशन? नाही, ओव्हरऑल पिक्चर जर आपण बघितलं तर डेफिनेटली तो गॅप आहेच. म्हणजे जर आताचे आपण स्टॅटिस्टिक्स जर बघितले तर जितका आपला बॅकलॉग आहे, म्हणजे जितकी वेटिंग लिस्ट भारतामध्ये आहे, ती जर आपल्याला क्लिअर करायची असेल तर दरवर्षी 1,00,000 ट्रान्सप्लांट्स सर्जरी हे झाले पाहिजे. म्हणजे गरज आहे. पण आता प्रेझेंट सिनेरिओ असा आहे की आपण फक्त वर्षभरात 25,000च करत आहोत. म्हणजे 75,000चा बॅकलॉग आहे. त्याला अनेक कारणं आहेत. आणि दरवर्षी 25,000 नवीन पेशंट्सचा वाढ होत असतो. सो बेसिकली जे नवीन पेशंट्स होत आहेत ऍड, तितकंच आपण हँडल करू शकत आहोत आता. जो बॅकलॉग आहे तो तसाच राहतोय. आणि जे तुम्ही म्हणालात की 10 वर्षात 102 आय डोनेशन्स हे आपल्या भागात झालेत. आणि गेल्या 2 ते 3 वर्षात मी 90 ट्रान्सप्लांट्स केले. ओके. पण 10 म्हणजे एखादी मुवमेंट ज्यावेळी चालू करतो, आता हे आपल्या भागात प्रत्येकाला माहितीच आहे. आणि ज्यांना माहिती नाही त्यांना आपल्या ह्या पूर्ण डिस्कशन मधील सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा मला ठेवायचा पुढे की आत्याळ जे गाव आहे, आत्याळ सारख्या छोट्या गावातून 2012 मध्ये नेत्रदान चळवळ ही चालू झाली. आणि आपल्या देशात हे एकमेवच असं एक्झाम्पल आहे. म्हणजे आता मी जसं डिस्कस करते आमच्या सिनियर्स, किंवा युजली असं असतं की दानाबद्दल बोलणं किंवा ते लोकांना जाऊन मोटिवेट करणं, अवेअरनेस क्रिएट करणं, हे एखादं हॉस्पिटल किंवा आय बँक कडून इनिशिएट होतं किंवा डॉक्टर्स कडून. एकमेव एक्झाम्पल असं आहे जिथे गावातल्या लोकांनी, व्हॉलंटियर्सनी स्वतः हे इनिशिएट केलंय. आणि गावातल्या मंदिरामध्ये आय डोनेशन ऑफिस असा प्रकार एक पब्लिक मध्ये, हे पण देशामध्ये एकमेवच आहे. सो ते एक गडिंग्लजकर म्हणून, इट इज समथिंग दॅट वी आर व्हेरी प्राऊड ऑफ. आणि आपल्याकडे एका प्रोग्राम मध्ये ऑल इंडिया ऑफ्थॅल्मिक सोसायटीचे प्रेसिडेंट आले होते. ते मुद्दाम त्यांना आश्चर्य वाटलं की असंही काही आहे का. ते जाऊन आत्याळला व्हिजिट पण देऊन आलेत. तर चळवळ जेवढी सुरुवात झाली, म्हणजे जर आपण ब्रेकअप केला तर 2012 पासून 2021 पर्यंत 2022 पासून आतापर्यंत 42 डोनेशन झाले. म्हणजे सुरुवातीला स्लो डेफिनेटली होतं, कारण नवीन गोष्ट होती, रेझिस्टन्स खूप होता. पण गेल्या 2-3 वर्षाचा जर आपण फक्त आकडा म्हणजे पूर्ण 10 वर्ष कम्पेअर करणं, हे दिस इज नॉट फेअर. पण जर गेल्या 2-3 वर्षाचाच आपण कम्पेअर जर केला तर 42 डोनेशन्स आणि 90 ट्रान्सप्लांट्स. ओके. तर तो गॅप आहे आणि तो सगळीकडेच आहे. नॅचरली सिटीज मध्ये पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं नंबर ऑफ डोनेशन्स हे जास्त असतात आणि पेशंट्स हे त्यातल्या त्यात कमी. कारण नेत्ररोपण करण्यासाठी जे मेन कारण आपल्या देशात आहे ते आहे इन्फेक्शन, जे जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांमध्ये किंवा ग्रामीण भागांमध्ये डोळ्याला इन्फेक्शन, उसाचं पान कापलं, गवत कापलं, इन्फेक्शन झालं आणि त्यामुळे काळा बुबुळ डॅमेज झाला किंवा वर्कर्स इंजुरी झाली. हे बाकी तुम्ही आयटी किंवा अशा सिटी मधल्या ह्याच्यामध्ये असे रिस्क फॅक्टर्सच कमी असल्यामुळे नंबर ऑफ पेशंट्स हे ग्रामीण भागात जास्त आहे. त्यामुळं तो नंबर ऑफ सर्जरीज पण जास्त झाले. आता ही गरज काय, नेत्रदानाची गरज काय हे आता आम्हाला समजलं. पण नेमकं नेत्रदान कोण करू शकतं किंवा त्याचं काय नियम आहेत काय, याच्याविषयी काय सांगू शकाल का? सगळ्या ऑर्गन डोनेशन्स जर आपण कम्पेअर केलं तर नेत्रदान हे सगळ्यात सिम्पल आणि इझी आहे. कारण जसं बाकी ऑर्गन ट्रान्सप्लांट मध्ये ब्लड ग्रुप मॅचिंग आणि बाकी मॅचिंग लागतं, डोनर मॅचिंग हे होणं गरजेचं असतं की बऱ्याच वेळेला फॅमिली मेंबर किंवा ब्लड रिलेशन मध्ये असणं गरजेचं असतं. तशातलं काहीही याच्यामध्ये नाहीये. कुठल्याही प्रकारची मॅचिंग नाही लागत, अगदी ब्लड ग्रुप मॅचिंग देखील नाही लागत. सो कोणाचाही कॉर्निया हा कोणालाही आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. कोण करू शकतं पेक्षा कोण करू शकत नाही हे मी जास्त सोपं सांगू शकते, कारण ते खूप कमी आहेत. जसं
पहिला तर मी म्हणाले की हे मरणोत्तरच आपण करू शकतो. बरोबर. एज लिमिट ह्याच्यामध्ये काहीच नाही. म्हणजे अगदी 2 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या वृद्धापर्यंत कोणीही आय डोनेशन करू शकतो. तर कोण करू शकत नाही? कुठल्याही इन्फेक्शन, ऍक्टिव्ह इन्फेक्शनने जर मृत्यू झाला असेल तर. माझ्या ऍक्टिव्ह इन्फेक्शन मध्ये अक्यूट इन्फेक्शन्स म्हणजे अगदी ताप वगैरे भरून सेप्टिसिमिया किंवा रक्तामध्ये पसरलेले इन्फेक्शन, प्लस जे क्रॉनिक इन्फेक्शन जसं HIV, कावीळ, हेपटायटिस बी, कुष्ठरोग, क्षयरोग, हे जे सगळे इन्फेक्शन असतात हे कॉन्ट्राइंडिकेशन आहे. कॅन्सर, सगळे कॅन्सर कॉन्ट्राइंडिकेशन नाही, म्हणजे करू शकत नाहीत असं नाही. पण जो कुठला पसरलेला कॅन्सर असेल, हेड अँड नेक म्हणजे ह्या भागामधला कॅन्सर, रक्तातून पसरलेला कॅन्सर, ब्लड कॅन्सर, हे करू शकत नाहीत. पण समजा फॉर एक्झाम्पल लोकलाइज्ड कॅन्सर, की एखाद्याला ब्रेस्ट कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर असं काहीतरी आहे, पण कॉज ऑफ डेथ हा कॅन्सर पर्सन आहे, म्हणजे हार्ट अटॅकने मृत्यू झाला असेल, पण ब्रेस्ट कॅन्सर होतं किंवा लोकलाइज कॅन्सर होतं, ते ट्रीट झालं असेल नसेल, हे आय डोनेशन आपण एक्सेप्ट करू शकतो. ऍक्सिडेंट्सने डेथ्स किंवा सुसाइड्स डेथ्स, क्लीन वॉटर मध्ये बुडून जर मृत्यू झाला असेल तर, म्हणजे डर्टी वॉटर किंवा घाण पाणी असेल तर मग परत इन्फेक्शनचा रिस्क वाढतो. एक गैरसमज अशी असते लोकांमध्ये की मोतीबिंदूचं ऑपरेशन झालंय किंवा मला चष्मा आहे तर मी करू शकतो का? डेफिनेटली करू शकता. कुठल्याही प्रकारे डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असेल तरीही आय डोनेशन हे करता येतं. सो इतकेच मोजके एक 4-5 कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे जे करू शकत नाहीत, इतर सगळे करू शकतात. इट्स दॅट सिम्पल. ग्रेट. ठीक आहे. मग बीपी शुगर असेल तर मग त्यांचं कसं? बीपी शुगर असेल तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे शुगर रिलेटेड कॉम्प्लिकेशन्समुळे जरी मृत्यू झाला असेल, पण शुगर पेशंट्स ना इन्फेक्शनचा रिस्क थोडा जास्त असतो. म्हणजे मृत्यूच्या वेळेला, म्हणजे जसं पायामध्ये इन्फेक्शन पसरला आणि ब्लड मधून पसरला आणि मग मृत्यू झाली तर आपण नाही घेऊ शकत. पण शुगर होता म्हणून असं काहीच त्याचं हे नाहीये. इनफॅक्ट मला खूप काही ठिकाणी कॉमनली प्रश्न विचारला जातो की जे अंध आहेत किंवा जन्मता अंध व्यक्ती आहेत तर ते देखील दान करू शकतात. कारण जन्मता अंध युजली जे असतात त्यांना रेटिना प्रॉब्लेम असतो किंवा इतर डोळ्यातील इतर भागांमध्ये प्रॉब्लेम असतो, पडद्यामध्ये म्हणा किंवा ऑप्टिक नर्व मध्ये. त्यांचा कॉर्निया जर चांगला असेल तर ज्यांनी कधी जग पाहिलेलं नाहीये ते देखील दान करू शकतात आणि इतरांना दृष्टी देऊ शकतात. अरे वा, हे मी पहिल्यांदाच ऐकतोय की अंध व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात. पण अंध व्यक्तींना मग आपण नेत्ररोपण करू शकतो का? जसं मी सांगितलं की आय बॉल ट्रान्सप्लांट हा होत नाही. सो अंध होण्याचं कारण काय? जर कॉर्नियामध्ये प्रॉब्लेम असेल तरच आपण ट्रान्सप्लांट करू शकतो. पण हे जे जन्मता अंध असतात त्याच्यामध्ये युजली नर्व प्रॉब्लेम असतो, म्हणजे रेटिना किंवा ऑप्टिक नर्व किंवा डेव्हलपमेंट, त्यांचा कॉर्निया हा नॉर्मलच असतो. त्यामुळे ट्रान्सप्लांट करून त्यांना आपण विजन नाही देऊ शकत. आणि रेटिना ट्रान्सप्लांट ह्याच्यावर अजूनही रिसर्च सुरू आहे, सध्या तो ऑप्शन नाहीये. त्यामुळे ते कॉर्निया हेल्दी असल्यामुळे ते डोनेट करू शकतात, पण त्यांना आपण कॉर्निया ट्रान्सप्लांट करून काहीच त्याचा बेनिफिट देऊ शकत नाही. बर, मग नेत्रदान नेमकं काय प्रोसेस आहे ती सांगाल का जरा? सो एखाद्या फॅमिलीमध्ये जर मृत्यू झाला तर एक सिंपल काम जे फक्त करायचंय नातेवाईकांनी, तुमच्या जवळच्या आय बँकला फोन करणे व बेसिक इन्फॉर्मेशन देणे, ऍड्रेस, कॉज ऑफ डेथ काय आहे, आणि दॅट्स इट. आय बँकची टीम, जवळची जी टीम आहे ती जितक्या लवकर जमेल तितक्या त्या ठिकाणी पोहोचला. तर त्या ठिकाणी म्हणजे परत जसं इतर अवयवदान असं कुठेही नाही करतायत. मृत व्यक्तीला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन जाणं गरजेचं असतं. ह्याच्यात तसं काही नाहीये. घरी करता येतं, हॉस्पिटलमध्ये करता येतं, ऍम्ब्युलन्स मध्ये करता येतं,
मॉर्चुरी जिथे पोस्टमॉर्टम रूम हा, असतं हा. किंवा जिथे शवगृह म्हणतो आपण, Okay. तिथे करता येतं. असेही आमचे एक्सपिरियन्सेस आहेत की नातेवाईकांचं हा ना करत शेवटी स्मशानभूमीमध्ये पोचल्याने मग ठरलं की आपल्याला दान करायचंय, तर अगदी बरं. स्मशानभूमीमध्ये जाऊन देखील हा, हा. कलेक्शन आपण केलेलं आहे. सो ते कुठेही प्रोसेस पार पाडता येते. ह्या प्रोसेसला 15 ते 20 मिनिटं किमान इतकंच लागतं. त्यामुळे एक गैरसमज ही जी आहे की जे अंतिम संस्काराची विधी आहे ते डिले होतं किंवा बाधा होईल त्याच्यामध्ये, असं काही नाही. तुमची बाकी सगळी तयारी होईपर्यंत अगदी 15 ते 20 मिनिटात हे आपण प्रोसेस पार पडू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं की जे लोक इमॅजिन करतात ना की आय डोनेशन म्हणजे बाबा पूर्ण आयबॉल आपण काढतो, बरोबर. हे तसं नसतं. आयबॉल पूर्ण आपण नाही काढत. डोळ्यावरील एक थर कॉर्निया तो असतो किती 1.5 सेंटीमीटरचा. सो आपण असं जर विचार केला की आपल्या अखंड शरीरातील एक 1.5 सेंटीमीटर पार्ट आपण फक्त दान करायचंय आणि त्याने एखाद्याला दृष्टी देऊ शकतो. तो पूर्ण आयबॉल नाही काढत आपण, फक्त वरचा एक लेअर काढतो आणि त्या ठिकाणी एक आर्टिफिशियल लेअर ठेवतो फॉर कॉस्मेटिक, की ते कळून येऊ नये म्हणून. आणि मग वरून आयलिड्स ना, पापण्यांना बंद केलं जातं की त्याच्यानंतरची जी काही प्रोसेस असते अंघोळ घालणं किंवा त्याच्यामध्ये काही ओपन होऊ नये व दिसू नये. त्यामुळं कुठल्याही प्रकारे चेहरा विद्रूप होणं किंवा दिसून येणं, म्हणजे नातेवाईकांना ज्यांना माहिती आहे त्यांनाच फक्त कळतं की दान झालंय, इतरांना बघून ते कळून पण नाही येणार की नेत्रदान झालंय. आणि मग एकदा आपण नेत्रदान ही प्रक्रिया पार पडली की आय बँकचा पुढचा रोल काय असतो की डोनेशन झालेला कॉर्निया हे आपण इव्हॅल्युएट करतो. ब्लड टेस्ट केले जातात की कुठल्याही प्रकार जे सिरियस HIV आणि हेपॅटायटिस बी, असे काही बेसिक 4-5 टेस्ट आपण करतो. ते सगळं क्लिअर झालं की मग 14 दिवसापर्यंत आपल्याकडे वेळ असतो. 14 डेज पर्यंत आपण ते स्टोअर करून ठेवू शकतो. आणि त्या 14 डेज मध्ये मग जे रेसिपियंट्स आहेत किंवा पेशंट्स त्यांना, सो हा पण एक पॉझिटिव्ह साइड आहे नेत्रदानामध्ये की असं नाही की इमिडिएटली की आज इथून ऑर्गन रिट्राईव्ह केलं की लगेच तुमच्या नेक्स्ट ऑपरेशन थिएटरमध्ये इमिडिएटली ट्रान्सप्लांट केलंच पाहिजे असं नाहीये. त्यामुळे जरी माझ्याकडे पेशंट्स नसतील आमच्या आय बँकमध्ये किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये, तर आता इंडियामध्ये सेंट्रल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे. म्हणजे गडिंग्लज मध्ये झालेला आय कॉर्निया हा उद्या पुण्या किंवा मुंबईच्या पेशंटना ट्रान्सप्लांट होऊ शकतो. जिथे गरज आहे तिथे ते ट्रान्सपोर्ट आपण करून सेंड करून त्याचं युटिलायझेशन हे 14 डेज मध्ये होऊ शकतं. ही तर एक एकदमच सिंपल गोष्ट आहे नातेवाईकांसाठी की त्यांनी फक्त फोन करायचा आहे आणि एक सही करायची आहे. पण हे नेत्रदान याच्यासाठी मग आपण इतके मागे का आहोत की इतकं उत्स्फूर्तपणे ते नेत्रदान का होत नाहीये? त्याला अनेक रिझन्स आहेत. सगळ्यात महत्वाचं अवेअरनेस. बर. की आता जर तुम्ही गडिंग्लज शहरात जरी विचारायला गेला तरी त्यात बऱ्याच जणांना हे देखील माहिती नसणार आहे की गडिंग्लज मध्ये एक आय बँक आहे, की आपण एक फोन केला की 10 मिनिटात टीम येऊ शकते. पहिला ही गोष्ट की जरी आपल्याला इच्छा असेल मनात, मग सुरुवात इथून होते की अच्छा करायचं कसं, कोणाला कॉल करायचं हेच माहिती नाही. बरोबर. सो एक अवेअरनेस. दुसरी गोष्ट अवेलेबिलिटी ऑफ सर्जन्स, म्हणजे जसं नेत्ररोपण सर्जन तज्ञबद्दल आपण बोललो, तर ओव्हरऑल म्हणजे नेत्र रोग तज्ञ इतके जरी आपल्याकडे असले तरी कोल्हापूर जिल्ह्यात आता सध्या फक्त 3च नेत्ररोपण तज्ञ आहेत जिल्ह्यात. सो तसं जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स पूर्ण जर बघितलात तर नंबर ऑफ आय ट्रान्सप्लांट सर्जन्सच बेसिकली कमी आहेत. आणि मग ज्यावेळी तुम्ही पेशंटला सांगणार ना की इतर अमुक अमुक गावी जाऊन तुम्ही सर्जरी करून घ्या, मग त्याच्यामध्ये फायनान्सेस इन्व्हॉल्ड होतात, त्यामुळे ते जात नाही आणि त्यामुळे ओव्हरऑल अवेअरनेस होत नाही. आता जे गेल्या 2-3 वर्षामध्ये आपल्याकडे जे नेत्रदानाचं प्रमाण वाढलंय त्याला 2 कारणं आहेत. सगळ्यात पहिला जे ऑब्व्हियसली जे चळवळ करतायत आणि जे एफर्ट्स घालतायत त्याचे फ्रुट्स तर ते डेफिनेटली आहेत. पण ज्यावेळी लोकांना आता हे कळतं की इथेच नेत्ररोपण सर्जरी होते
बरं आपल्या हा भागामध्ये म्हणजे आपण एखादं दान करतो आणि मग ते पुढे कुठे कुठं जातं जाईल, काय काय जातं सांगता येत काहीच नाही. नाही. पण ज्यावेळी आता आपल्या भागातलेच पेशंट आहेत, त्यांनाच तिथला फायदा होतोय, ते आपल्या डोळ्यापुढे ज्यावेळी लोकांना दिसतं, मग ते अवेअरनेस वाढतं आणि गोष्टी. आणि ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये लिटरसीचं किंवा एक एज्युकेशनचा काहीही संबंध नाही. आता जरी आपण स्टॅटिस्टिक्स काढून बघितले, जे 102 नेत्रदान आपल्याकडे झालेत, मेजॉरिटी हे खेड्यात आहेत. बर. प्रॉपर गडिंग्लज शहरातील अगदी मोजके डोनेशन झाले. त्यामुळं एज्युकेशन म्हणजे असे काही डॉक्टर फॅमिलीज मला माहितीये ज्यांनी रिफ्यूज केले डोनेशन. बर. सो ज्यांना नाहीच करायचं आहे त्यांना नाहीच, पण त्याला काही कारणच नाही लागत. ही दुसरी गोष्ट. तिसरं आणि जे एक महत्वाचं आपल्याकडं रोल प्ले करतात सोशल बिलीफ्स. असे बरेच गैरसमज बऱ्याच वर्षांपासून होते, जे आपल्या कार्यकर्त्यांच्या कामांमुळं ते खूप फरक पडलेला दिसतोय. जसं चेहरा विद्रूप होतो किंवा पुढच्या जन्मी आंधळा जन्मणार, ही एक मिसकॉन्सेप्शन आहे. किंवा जसं मी म्हणाले की सगळ्या प्रोसेसमध्ये लेट होतं, ह्या ज्या सगळ्या मिसकॉन्सेप्ट आहेत, त्यामुळे देखील एक हेजिटेशन येतं. आणि कार्यकर्त्यांचा इथे रोल फार महत्वाचा का आहे, कारण ज्या वेळेला एका फॅमिलीमध्ये अशी दुःखद घटना होते, फॅमिली त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये नसतात की ते एक असं काहीतरी डिसिजन घेईल. तिथे कुठला तरी एक थर्ड पर्सन, एक सोशल सर्व किंवा एक क्लोज फॅमिली, की त्यांनी कोणीतरी येऊन ज्यावेळी विचारतात की ओके बाबा नेत्रदान आपल्याला करायचंय, मग तिथून ते विचार वगैरे सुरू होऊ शकतो आणि डेफिनेटली करणार लोक. पण मग ती एक कडी कुठेतरी मिसिंग आहे की कोणीतरी, मग तिथे परत एक सोशल एक जे अवेअरनेस लोकांमध्ये आलं की प्लस ह्याच्यामध्ये जो आपण नेत्रदान आय डोनेशन फॉर्म हा जो एक प्रकार असतो, त्यामुळं ती गैरसमज लोकांमध्ये असते की फॉर्म भरला असेल पूर्वी तरच दान करू शकतो. पण ते इतक्या प्रमाणात आपल्याकडे होत नाही. पण ही एक गैरसमज आहे की जरी तुम्ही फॉर्म भरलेला नसेल त्याची काहीही गरज नाहीये. नातेवाईकांनी कन्सेंट फॉर्म दिला तरी डोनेशन हे करता येतं. आणि आपल्या समाजात आपण इतक्या ओपनली डेथ हे डिस्कस करत नाही. तर तो फॉर्म एक फक्त माध्यम काय असतो की मी माझ्या घरच्यांना जाऊन सांगणार की आज मी नेत्रदान फॉर्म भरलाय बाबा, माझ्या मित्रमंडळींना मी सांगेन, म्हणजे त्यांना एक इनडायरेक्टली मी सांगते की माझी इच्छा आहे. हे कधीही जरी असं एखादं डिस्कशन झालं असेल किंवा इच्छा व्यक्त जरी तुम्ही केली असेल तर कितीही त्रास होईना, कितीही डिले प्रोसेस मध्ये ना, ते एखाद्याची इच्छा आहे म्हणून मग ते फॅमिली कष्ट करून प्रयत्न करतातच की कुठून तरी आय बँकची टीम हे घेऊन जावं. पण ते डिस्कशनच बेसिकली आपल्या ह्याच्यामध्ये होत नाही. तर ह्या काही रिझन्स मुळे आहे की आपण नंबर ऑफ डोनेशन्स हे कमी पडत आहेत. पण आता असे पंधरवडा आणि अशा ऍक्टिव्हिटीज मधून थिंग्स आर डेफिनेटली चेंजिंग. नक्कीच झालंच पाहिजे याच्यामध्ये. बरोबर आहे मॅडम तुमचं. आणि ह्याची गरज आहे आता सर्वांनाच. तर आम्ही सुद्धा या रिअल हिरोजच्या या माध्यमातून आम्ही सुद्धा याविषयी प्रबोधन करूच. पण आणखीन एक मगाशी बोलण्यामधून एक प्रश्न राहून गेला की मृत्यू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीनं त्यांच्या नातेवाईकांनी किती वेळामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे? हो, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट राहिला बोलायचा की मृत्यूनंतर 6 तासाच्या आतमध्ये ही प्रक्रिया पार पडली पाहिजे. आणि जर मृत्यू झाल्यानंतर कोल्ड स्टोरेज मध्ये जर बॉडी ठेवली असेल फ्रीजर मध्ये, तर म्हणजे 6 तासाच्या आत कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवलं पाहिजे, तर 12 तासापर्यंत आपण घेऊ शकतो. मग हे नेत्रदान ज्या व्यक्तीने केलंय आणि नेत्र रोपण ज्या व्यक्तींना, म्हणजे 2 व्यक्तींना फायदा होतो ना याचा? सो एक व्यक्ती नाही, 2 नाही, 4. बर. सो आता जे ऍडव्हान्स सर्जरी झालेत, जे जसं नेत्र रोपण हे खूप वर्षांपासून होतं, पण पूर्ण कॉर्निया ट्रान्सप्लांट करत होतो आणि आताही काही सिच्युएशन मध्ये तसं करावं लागतं. पण आता ऍडव्हान्स्ड सर्जरीज मध्ये आम्ही जे करतो की ज्याचा फक्त पुढील भाग डॅमेज असेल
त्याला त्या कॉर्नियाचं फक्त पुढील लेअर ट्रान्सप्लांट होणार. ज्याला मागचा डॅमेज असेल त्याला फक्त मागचाच. त्यामुळं एका व्यक्तीला ट्रान्सप्लांट करताना पूर्ण एखादी काळ्या बुबुळाची गरज नाहीये. सो एका काळ्या बुबुळामधून आपण 2 जणांना दृष्टी देऊ शकतो. त्यामुळं एक व्यक्ती ज्यावेळी 2 डोळे दान करतात त्यावेळी 4 लोकांना अंधांना आपण दृष्टी देऊ शकतो. आणि या सर्जरीज खूप ऍडव्हान्स्ड आहेत. सक्सेस रेट खूप छान आहेत. अगदी आज सर्जरी झाली की विदिन 1 वीक 1 मंथ मध्ये विजन रिकव्हरी होते आणि काही काही केसेस मध्ये ऑलमोस्ट 80 to 90% विजन रिकव्हरी होते. म्हणजे खूप म्हणजे ज्यांना हे खरंच एक्सपिरियन्स करायचं आहे की जे पेशंट्स एखाद्याचा हात धरून, म्हणजे एक डोळा पूर्ण काही कारणांमुळे बाद झालाय आणि एक डोळ्याचा कॉर्निया खराब आहे, ज्याला काही दिसत नाहीये, की हात धरून नातेवाईक आणतात, बसवतात आणि मग ट्रान्सप्लांट सर्जरी झाल्यानंतर ज्यावेळी तो स्वतः चालत येतो आणि समोर माझ्या बसून मला ओळखतो की नमस्ते मॅडम, म्हणजे मी बसली समोर, पेशंटला कळतं आणि तो जो आनंद असतो ना, दॅट इज समथिंग यू हॅव टू एक्सपिरियन्स अँड इट्स व्हेरी ब्युटिफुल. बरोबर. त्याचेही काही आम्ही व्हिडिओज केलेत की जे ते बघितलं की आणखी मोटिवेशन डेफिनेटली होणार की आपण हे दान करावं. अच्छा, ग्रेट. धन्यवाद मॅडम. नेत्रदान आणि नेत्ररोपण याविषयी बरीचशी माहिती तुमच्याकडून मिळाली आम्हाला आणि तुम्ही इथे आलात आणि तुमचा वेळ दिलात याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हाइटिंग मी. कारण हे माझं कामच आहे. इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब ॲज अ डॉक्टर. अवेअरनेस क्रिएट करणं ही माझी जबाबदारी आहे. पण कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू रिअल हिरोजच्या टीमला की अगदी निस्वार्थपणे तुम्ही पुढाकार घेऊन हा टॉपिक सिलेक्ट केलात आणि अवेअरनेस क्रिएट करण्यामध्ये आमच्या नेत्रदान चळवळीमध्ये हातभार देण्यासाठी थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि आपण सर्वजण ते करू शकतो. आजच त्याचा संकल्प करा. तुमच्या जवळील नेत्रपिढीला कॉन्टॅक्ट करा, अधिक माहिती घ्या आणि तुमचे डोळे हे सोनं आहे. देवानं दिलेलं हे सोनं जाळू नका, पुरू नका. जिवंत असताना त्याची चांगली काळजी घ्या आणि मृत्यूनंतर हे सोनं दान करा.